नमस्कार, आपण पाहत आहात माझे विद्यार्थी युट्यूब चॅनेल। त्यावरती आज आपण पाहणार आहोत इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरा। इयत्ता 10वीचा हा पहिला धडा आहे। इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरा यांचा कुठेतरी एक वेगळा संदर्भ आपल्याला या पाठामध्ये पाहायचा आहे। कारण इतिहास लेखनाची सुरुवात ही पाश्चात्य देशांमध्ये ही झालेली आपल्याला दिसून येते। प्रामुख्याने एखादा इतिहास लिहित असताना इतिहासकाराला त्या घटनेच्या भूतकाळामध्ये जावं लागतं। म्हणजे एखादी घटना भूतकाळामध्ये घडून गेली असेल, एखादा प्रसंग भूतकाळामध्ये घडून गेलेला असेल, त्याचा इतिहास निर्माण होत असतो। मग इतिहास बघत असताना सर्वप्रथम त्याचे दस्तावेज तपासावे लागतात। दस्तावेज तपासून झाल्यानंतर तो इतिहास कोणत्या भाषेच्या लिपीमध्ये लिहिला गेला, तो इतिहास कोणत्या शब्दाच्या लिपीमध्ये लिहिला गेला, त्याची अक्षरवाटिका कोणती होती, त्याचा कागदाचा काळ कोणता होता, अशा असंख्य गोष्टींचा विचार त्यामध्ये करावा लागतो। त्यानंतर प्रामुख्याने इतिहास तज्ञांच्या मते इतिहासाची संकल्पना निर्माण करत असताना किंवा इतिहासाची संशोधन पद्धती निर्माण करत असताना इतिहासाची मांडणी करणारे काही घटक त्यांनी दिलेले आहेत। ते घटक आपण प्रामुख्याने एक एक पाहूया। पहिला घटक आहे उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे। उपलब्ध ऐतिहासिक मांडणीचे संदर्भ तपासणे म्हणजे बघा, आपल्याला एखादी माहिती मिळाली, उदाहरणार्थ आपल्याला एखाद्या उत्खननामध्ये काही वस्तू सापडल्या, त्याचं ऐतिहासिक मांडणी म्हणजे त्याचे संदर्भ काय काय शकतात, की ती घटना कधी घडून गेली असेल, त्या घटनेमध्ये कारणीभूत काय काय गोष्टी असू शकतात, या सगळ्याचा विचार त्यामध्ये आपल्याला करावा लागेल। दुसरा मुद्दा आहे इतिहासाच्या साधनाचे चिकित्सक संशोधन करणे। इतिहासाच्या साधनाचे चिकित्सक संशोधन करणे। इतिहासकारांना नेहमी चिकित्सक असलं पाहिजे। का बरं? इतिहास हा चिकित्सक गोष्टीतूनच निर्माण होत असतो, त्याच्या संशोधनातूनच आपल्या समोर इतिहास येत असतो। मग प्रत्येक इतिहासकाराने चिकित्सक असलं पाहिजे। इतिहासकारांनी नेहमी का हे प्रश्न विचारले पाहिजेत, तरच आपल्याला त्यातला खरा इतिहास समोर येऊ शकतो। प्रामुख्याने इतिहासाच्या साधनाचे चिकित्सक संशोधन करणे म्हणजे आपल्याला काही गोष्टी सापडल्या, त्यामध्ये भौतिक साधनं असतील, लिखित साधनं असतील, मौखिक साधनं असतील, याचं चिकित्सक प्रकारचं संशोधन झालं पाहिजे। तिसरा मुद्दा संभाव्य परिकल्पना मांडणे। संभाव्य परिकल्पना मांडणे यामध्ये काय बरं, संभाव्य परिकल्पना म्हणजे काय, एखादा साचा इतिहासकाराने डोळ्यासमोर आणला पाहिजे। आता हडप्पा संस्कृतीचा इतिहास इतिहासकार लिहितोय, तर त्याने साचा हा हडप्पा संस्कृतीचा त्याच्या समोर आणला पाहिजे, किंवा अशी अशी संकल्पना निर्माण होऊ शकते, म्हणजे संभाव्य आहे ती परिकल्पना। कशी आहे? संभाव्य आहे ती परिकल्पना, ही संभाव्य असू शकते, हे ज्ञान इतिहासकाराला असलं पाहिजे। त्यानंतर पुढचं ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत प्रश्न त्याच्याकडे तयार पाहिजे। ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत प्रश्न तयार असले पाहिजे। हा, इतिहासकार म्हटलं की त्याला प्रश्न पडले पाहिजेत, इतिहासकार म्हटलं की त्याला प्रश्न आलेच पाहिजेत, त्याला काही विचारलंच पाहिजे, त्याच्या प्रत्येक प्रश्नाला काही उत्तर आलंच पाहिजे, काही त्याला प्रश्न पडलेच पाहिजेत।
म्हणून ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत प्रश्न तयार असले पाहिजे त्याच्याजवळ नेहमी. एखादा ऐतिहासिक ठेवा त्याला बघायचा, एखादा ऐतिहासिक संशोधन त्याला करायचं आहे, तर त्या संशोधना संदर्भातली प्रश्नाची एक प्रश्न पेढी त्या इतिहासकाराजवळ असली पाहिजे. म्हणजे प्रामुख्याने लक्षात घ्या, आपण इथं 4 इतिहासाच्या मांडणीचे घटक बघितले, एकूण 4 मांडणीचे घटक बघितले. पहिली मांडणीचं घटक बघितलं, उपलब्ध ऐतिहासिक मांडणीचे संदर्भ तपासणे, मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, इतिहासाच्या साधनाचे चिकित्सक संशोधन करणे. चिकित्सक, इतिहासकाराने नेहमी चिकित्सक असलं पाहिजे. तिसरा, संभाव्य परिकल्पना मांडणे. आणि चौथा, ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत प्रश्न तयार असले पाहिजेत. प्रत्येक इतिहासकाराजवळ ऐतिहासिक प्रश्नाचे संदर्भात असणारे जे काही प्रश्न असतील, संदर्भाशी जे प्रश्न असतील ते तयार असले पाहिजेत. प्रामुख्याने पहिल्या पानावरती आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतात. त्यानंतर जर आपण विचार केला तर इतिहासाची लेखनाची एक परंपरा, इतिहास लेखनाची एक परंपरा आपल्याला प्रामुख्याने पाहावी लागते. ती परंपरा पाहत असताना जर आपण विचार केला तर इतिहास परंपरेशिवाय सुरू झालेला नाही आहे. तर आपण इतिहासाची परंपरा हा मुद्दा आता पाहूया. लक्ष द्या, इतिहास लेखनाची परंपरा जी आहे लेखनाची परंपरा ती आता पाहणार आहोत. इतिहास लेखनाची जी परंपरा आहे ती आपण आता पाहायची आहे. इतिहास हा भूतकाळामध्ये लिहिला जातो. इतिहासाची चिकित्सकपूर्वक मांडणी करणाऱ्याला जो भूतकाळात ज्या घटना घडून जातात, ज्या भूतकाळात घटना घडून गेलेल्या असतात, या सर्व घटनांची चिकित्सक प्रकारे संशोधन करून जो कोणी मांडणी करतो त्याला इतिहासकार म्हणतात. महत्वाची व्याख्या बघा इतिहासकाराची, लक्षपूर्वक ऐका. भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची चिकित्सक मांडणी. परत एकदा शब्द आला बघा, चिकित्सक मांडणी जो कोणी करतो त्याला इतिहासकार म्हणतात. त्याला काय म्हणतात बघा, इतिहासकार. बघा फार महत्वाची व्याख्या. इतिहासकार म्हणजे काय, लक्ष द्या इकडं. भूतकाळात घडून गेलेल्या घटनाची चिकित्सक मांडणी जो करतो त्याला इतिहासकार म्हणतात. भूतकाळात जी घटना घडून गेलेली असते त्या घटनांची मांडणी जो चिकित्सक पद्धतीने करतो त्याला इतिहासकार असं म्हटलं जातं. अर्थातच भूतकाळात अनेक घटनांची नोंद केलेली असते. म्हणजे बघा, भारताच्या इतिहासाचा जर आपण विचार केला तर भारताच्या इतिहासाचे 3 प्रकार पडतात. प्रामुख्यानं भारताच्या इतिहासाचे 3 प्रकार पडतात. एक प्राचीन, 2 मध्ययुगीन, 3 आधुनिक. असे भारताच्या इतिहासाचे 3 प्रकार पडत असतात. एक प्राचीन, एक मध्ययुगीन आणि एक आधुनिक. मग प्रामुख्याने विचार केला तर या 3 प्रकारामध्ये जर आपण विचार करायला गेलो तर अनेक घटना ह्या भारताच्या इतिहासामध्ये घडून गेलेल्या आपल्याला दिसून येत असतात. प्राचीन मध्ये काही घटना घडल्या असतील, मध्ययुगीन मध्ये काही घटना घडल्या असतील आणि आधुनिक मध्ये देखील काही घटना घडल्या असतील. प्रामुख्याने इतिहासकार भूतकाळात घटनांची निवड करतो आणि ते वाचकापर्यंत पोहोचवायचं कसं हे तो ठरवत असतो. त्याने एखादी मध्ययुगांमधली घटना बघितली, त्याने एखादी आधुनिक मधली घटना बघितली, त्याने एखादी प्राचीन मधली घटना ठरवली, यातली कोणती तरी तो घटना आपल्या डोळ्यासमोर ठेवतो आणि वाचकापर्यंत ती कशी पोहोचवायची या दृष्टीने तो काम करत असतो. आणि त्यामध्ये त्याचा वैचारिक दृष्टिकोन असतो. बघा महत्वाच्या गोष्टी आहेत. पहिल्यांदा इतिहासकारला काय करावं लागतं बघा, एखादी घटना ठरवावी लागते. इतिहासाची परंपरामध्ये बघा एखादी घटना ठरवावी लागते. त्यानंतर
ती लोकांपर्यंत पोहोचवावी लागते. ती लोकांपर्यंत पोहोचवावी लागते आणि ती कशी वैचारिक दृष्टिकोनातून. वैचारिक दृष्टिकोन म्हणजे इतिहासकाराला एखादी घटना ठरवावी लागते, त्यानंतर ती लोकांपर्यंत पोहोचवावी लागते आणि वैचारिक दृष्टिकोनातून ती समोर न्यावी लागते. जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारची इतिहास लेखनाची परंपरा नव्हती. जगभरामध्ये प्राचीन संस्कृती फार महत्वाची आहे. जगाचा इतिहास जर आपण बघायचा म्हटला तर प्राचीन संस्कृती फार महत्वाची आहे, पण त्याच्यामध्ये इतिहास लेखनाची परंपरा नव्हती. पण आपण जर विचार केला तर वडीलधाऱ्या व्यक्तीकडून ऐकलेल्या आणि पूर्वजांच्या द्वारे आपण ऐकलेल्या असंख्य पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत आपण पोहोचवत असतो. म्हणजे बघा, एखाद्या पिढीमध्ये एखादा कर्तबगार व्यक्ती होऊन गेला असेल तर त्याची असंख्य अशी यशोगाथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे, तिसऱ्या पिढीकडून चौथ्या पिढीकडे, असा असंख्य पिढ्या पुढे ती चालत आलेली असते. म्हणजे वडीलधाऱ्याकडून ऐकलेल्या आपण कथा असतील, गुहाचित्राद्वारे स्मृतीचे जतन असेल, कहाण्यांचे कथन असेल, गीत पोवाड्यांचे गायन असेल. म्हणजे बघा, गुहाचित्राद्वारे म्हणजे गुहेमध्ये काही चित्र प्राचीन काळामध्ये काढली गेली, अश्मयुगीन काळामध्ये काढली गेली गुहाचित्रे, गीते, पोवाडे, ज्येष्ठ व्यक्तींची कथा, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो. त्यानंतर पोवाडे असतील, गीते असतील, गुहाचित्रे असतील, ज्येष्ठ व्यक्तींची कथा असेल, याद्वारे इतिहास सांगितला जायचा, पण तो लिहून ठेवला जात नव्हता. तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक पद्धतीनं किंवा इतर गोष्टीच्या पद्धतीने सांगितला जायचा. त्यानंतर परंपरा आधुनिक काळामध्ये इतिहास लेखनाचा उपयोग केला जाऊ लागला. पण आधुनिक काळामध्ये असंख्य इतिहासकार निर्माण झाले आणि त्यांनी या सगळ्या गोष्टीला एकत्रित आणलं. एकत्रित आणून याद्वारे इतिहास लेखन सुरू करण्याला त्यांनी सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. बघा, आपण काय काय आज पाहिलं. पहिल्यांदा पाहिलं इतिहास लेखनाची मांडणी म्हणजे काय असतं. इतिहास लेखनाची मांडणी करत असताना कुठले कुठले 4 मुद्दे आपण बघितले पाहिजेत, ते महत्वाचे आहेत. त्याला तुम्ही IMP करून ठेवा. त्यानंतर इतिहास लेखनाची परंपरा कशी सुरू झाली. पहिल्यांदा इतिहासकार म्हणजे काय हे IMP करून ठेवा. इतिहासकार कुणाला म्हटलं जातं. त्यानंतर इतिहास लेखन कसं केलं जातं, म्हणजे आपण तो उल्लेख केला बघा की भूतकाळामध्ये एखादी घटना घडली असेल तर त्याचा नोंद करणे, ती लोकांपर्यंत पोहोचवणं आणि ते वैचारिक दृष्टिकोनातून पोहोचवणं. आणि पूर्वीच्या काळामध्ये गुहाचित्रे असतील, गीते असतील, पोवाडे असतील, ज्येष्ठ व्यक्तीच्या कथा असतील, याद्वारे इतिहास एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात होता. तो कोणता काळ होता. तो प्राचीन काळ होता. तो कोणता काळ होता. प्राचीन काळ होता. आणि आधुनिक काळामध्ये या सगळ्याला एकत्रित करून इतिहासकारांनी काय केलं. इतिहास लिहायला सुरुवात केली. इतिहास लिहायला सुरुवात केली. तो काळ होता आधुनिक. आधुनिक काळ होता. बघा, महत्वाचा आहे की आधुनिक काळ इतिहास लेखनासाठी पूरक काळ म्हणून ओळखला जातो. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आधुनिक इतिहास लेखन कसं झालं. आधुनिक इतिहास लेखन कसं झालं. नक्की तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थित समजला असेल. त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आधुनिक इतिहास लेखन. नक्की तुम्ही चॅनेलला सबस्क्राईबर नक्की करा, त्याचबरोबर लाईक देखील करा. आणि असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहेत इतिहासाच्या संदर्भामध्ये. आणि नक्की काही तुमच्या सूचना देखील असतील त्या देखील कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा. त्यामध्ये आपण निश्चितपणाने त्याचा वापर व्हिडिओमध्ये करूया. धन्यवाद.